इन्स्टा ओपन करा, काही पण सोशल साईट तुम्ही ओपन केली तर पहिला वेगवेगळ्या पद्धतीचे इतके प्रॉडक्ट्स आता लॉन्च झालेले आहेत की आपल्याला कन्फ्यूज होतं की काय घ्यावं आणि काही नाही. आता तुम्ही इतका चांगला ब्रँड आणलेला आहे, तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही त्यामध्ये कोणत्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलेलं आहे? मी इन्ग्रीडियंट्सला जास्त हं. प्राधान्य दिलं. मी 3 लाईन्स सुरू केल्या. एक कमळाच्या सीड्सचा अर्क हं. म्हणजे लोटस सीड एक्स्ट्रॅक्ट्स बनवून. हं. एक पूर्ण सॅफ्रॉन म्हणजे आपण केशर म्हणतो ना, हां, हां. ते केशरचं एक पूर्ण लाईन आहे हं. आणि एक पिओनी फ्लॉवर आहे, जे का कोरियन फ्लॉवर आहे. ती खूप छान अँटीऑक्सिडंट आहे आणि स्किनला ॲब्सोल्युटली फ्लॉलेस बनवते. तर ते एक आहे. तर मी इन्ग्रीडियंट्सला जास्त महत्त्व दिलंय आणि चांगले इन्ग्रीडियंट्स कशा पद्धतीने आपल्या स्किन केअरमध्ये आणायचे आणि त्याचं रेंज करायचं ते मी करून इंडियामध्ये आणलंय. आता बाकीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स पुष्कळ आहेत. पण त्यांनी माहीत नाही कुठचे इन्ग्रीडियंट आता तुम्ही बघाल दिस गिव्स रिलीज 10 साइन्स ऑफ एजिंग किंवा 8 साइन्स ऑफ एजिंग. पण व्हॉट इज द इन्ग्रीडियंट्स व्हिच डज दॅट? Nobody tells you that. You know, आता Garnier, one of the products is anti-aging. But what is the ingredients which actually does that anti-aging? That we have to know. तसं म्हणून मी ingredientsवर भर देऊन ते ingredients मी क्लिनिकली टेस्ट करून हं. लोकांपुढे आणलंय. ओके. म्हणजे यावर एवढा सगळा हां, रिसर्च एका प्रॉडक्ट मागे खूप रिसर्च आहे आणि मी गेले 10 वर्ष हे करते. एकानंतर एक लाईन सुरू केली आहे मी. म्हणजे ॲज अ ग्राहक आम्हाला इतकं माहिती नसतं की याच्यामागे एवढी हिस्ट्री आहे. आम्ही फक्त जाऊन घेतो आणि ते यूज करतो. पण त्याच्यामागे एवढा एफर्ट असतो हे खरंच माहिती नव्हतं. आणि जितका एफर्ट असतो ना, तितकी तुम्हाला त्याचा फायदा होतो. बरोबर. म्हणजे तुम्ही ते सगळ्या जणांचे जॉइंट एफर्टनी लोकांना फायदा होतो. अगदीच, अगदीच. आणि मी ह्यांचे प्रोडक्ट्स क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रिस्क्राईब करते आणि मी बघते ते रिझल्ट्स रियालिटीमध्ये पण ते रिझल्ट्स आहेत कारण ते इन्ग्रेडियंट्स इतके युनिक आहेत आणि इतके एफिशियंट आहेत की पेशंट्सना खूप लवकर रिझल्ट्स मिळतात. आणि ट्रस्टवरती ब्रँडसोबत जाण्यातच पॉईंट आहे. कारण का Point त्यामध्ये आहे. आता एवढा तुम्ही रिसर्च केला आहे, तर ऑफकोर्स त्याचा रिझल्ट पण त्या लेवलचाच असणार. असं नाही की आपण काही पण बघितलं आणि लगेच ते ॲड्स आणि हे बघून घेतलं. हो. याला काहीच पॉईंट नाहीये. आणि आजकाल ना कोणीही कॉस्मेटिक्स सुरू करायला लागले. इवन इफ यू आर अ फायनान्शियल पर्सन यू स्टार्ट अ कॉस्मेटिक लाईन. इवन इफ यू आर अ कलर कॉस्मेटिक पर्सन यू स्टार्ट अ स्किन केअर लाईन. म्हणजे त्याला काय अर्थच राहिला नाही. त्यांना वाटतं हा स्किन केअर इज अ बिग बँड वॅगन, लेट्स जॉइन इन. तसं काही होता कामा नये. आपल्याला जे स्किन केअर करायचंय ते मिनिंगफुल असलं पाहिजे आणि ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी करण्यात एक वेगळीच मजा असते. अगदीच. आणि मॅम प्राईस पण खूप मॅटर करते. काही लोक स्वस्त असतात म्हणून सुद्धा घेतात. पण त्याचा स्किनवर काय रिझल्ट येतो हे ते विचार नाही करत. सो एक ट्रस्टवरती ब्रँडसोबत जाणंच हो, एक हो, चांगलं हो, skin care हो. नक्कीच आहे. नक्कीच. आज जसं सुनीता मॅम बोलल्या की इन्ग्रेडियंट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण आपण क्लिनिकल टेस्टिंगमध्ये करतो तर लॉंग ड्युरेशनसाठी जेव्हा पण आपल्या स्टडीज असतात किंवा मार्केटमध्ये पण जेव्हा ग्राहक वापरतात एका सर्टन टाईमपर्यंत खरंच जर इन्ग्रेडियंट चांगलं असेल तर डेफिनेटली लॉंग टर्म रिझल्ट्स देणार तो इन्ग्रेडियंट आणि मार्केटमध्ये मग तो ग्राहक लाईक लॉयल राहील त्या ब्रँडसाठी बरोबर. आणि डेफिनेटली ते वर्क करतं. एकदा रिझल्ट आला तर ग्राहक मग तो प्रोडक्ट नक्कीच, शेवटपर्यंत नक्कीच, तो यूज नक्कीच. करतो. सो डॉक्टर क्षितिजा, व्हिटॅमिन सी असेल, हायलोरॉनिक ॲसिड असेल, हे याबद्दल आपण सतत ऐकतो, हे चर्चेत असतात. पण सामान्य लोकांनी एखादं प्रोडक्ट घेताना नेमकं काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे? तर माझं पहिलं मत आहे की हे सामान्य लोकांनी डिसिजन घ्यायचं नाही की कुठचं प्रोडक्ट मी घेईन. कारण अच्छा, ते काय हां. असं रेस्टॉरंटचा मेनू नाहीये की आज मी पनीर पालक घेऊ का पनीर मटर घेऊ, Right, तसं right, नाहीये. right. तर आधी तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे, स्किन हम्म. स्पेशलिस्टकडे जायला हम्म. पाहिजे. ते तुमची स्किन बघतील, त्वचा बघतील, तुमचं वय बघतील, तुमची लाईफस्टाईल बघतील आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रॉडक्ट देतील. आणि हा चॉईस जो डॉक्टर करते ना तो चॉईस एकदम बरोबर असतो तुमच्या स्किनसाठी. आता मी तुला उदाहरण देते. आता विटॅमिन सी बद्दल खूप लोक बोलतात की आणि सगळे लोक वापरतात पण. पण विटॅमिन सीनी ब्राईटनिंग होतं, स्किन लाईट होते नक्की. पण ज्यांना पिंपल्सची टेंडन्सी आहे त्यांनी विटॅमिन सीचं प्रोडक्ट लावलं तर त्यांचे पिंपल्स वाढू शकतात. आता हे माहिती नाही आम्हाला. एक्झॅक्टली हे माहिती नसतं. म्हणून हा चॉईस ना डॉक्टरकडे सोडायला पाहिजे. आणि डॉक्टर जे सांगतील हायल्युरॉनिक ॲसिड, ज्यांना ड्राय स्किन आहे त्यांना ते हायल्युरॉनिक ॲसिड आम्ही रेकमेंड करतो. तर हे स्वतः निर्णय घेऊ नये पेशंट्सनी. अगदीच, अगदीच. अगदी बरोबर बोलला. कारण का आपण इतरांचे रिझल्ट्स बघतो आणि स्वतः पण आपण तेच
प्रोडक्ट्स घेतो पण प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा आहे. एक्झॅक्टली. आणि हे काय आपण- माहिती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इतकं सुंदर बॉटल दाखवतात आणि लिहितात हे व्हिटॅमिन सी नी असं होतं, तर सगळ्यांना वाटतं की आपण असे दिसायला लागू तुला म्हणून ते घेऊन टाकतात. You know? पण प्रत्येकाच्या स्किननुसार ते घेणं म्हणजे डॉक्टरांना कन्सल्ट करणं हेच शहाणपण आहे. खरंच शहाणपण आहे. एक्झॅक्टली. डॉक्टर रेणुका, स्किन केअर प्रोडक्टमध्ये पीएच लेवल असेल, त्यात वापरलेले घटक किती प्रमाणात आहेत, त्याची स्टेबिलिटी, हे सगळं किती महत्त्वाचं असतं आणि यावरूनच प्रोडक्ट कसं काम करतं हे नेमकं कसं कळतं? बरं, हे प्रोडक्ट बनवायची जे प्रोसेस असते ना आमची फार लांब प्रोसेस असते, त्याच्या मागे खूप रिसर्च जातं. तर आता जसं ह्या मॅम बोलल्या, डॉक्टर क्षितिजा मॅम बोलल्या की विटॅमिन सी, की तुम्ही विटॅमिन सी सिरम घेतलं आणि बनवलं, पण आज विटॅमिन सी सिरमचं एक पीएच वरच काम करतं आणि ते पीएच असं आहे की जर तुम्ही त्याच्यामध्ये ते पीएच एक अल्कलाईन किंवा ऍसिडिक कुठल्या पीएच ला ठेवायचं आहे. अल्कलाईन केलं तर काही इफेक्ट नाही येणार. तुम्ही आज एक 20% घेतलं विटॅमिन सी सिरम आणि त्याचं पीएच तुम्ही फार अल्कलाईन साईडला ठेवलं तर तुम्हाला काही इफेक्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे कधीही आम्ही लोक जेव्हा प्रोडक्ट डेव्हलप करतो तेव्हा पीएच, त्याचं विस्कॉसिटी, त्याचे हे सगळे पॅरामीटर, टेक्स्चर. आणि डॉक्टर रेणुका खरं फॅक्टरीमध्ये जातात, जिथे जिथे ते करतात ना डेव्हलप, तिथे फॅक्टरीमध्ये जाऊन पहिली बॅच दुसरी बॅच उभं राहून करून घेतात. करून घेणं, कारण की ते जेव्हा बनतं ना त्याला नीट हे सगळे तत्व की तुम्ही काय मिक्स करताय, कसं मिक्स करताय, कुठल्या टाइमला मिक्स करताय, ते पण इफेक्ट होतो. कारण की ते जर नीट नाही झालं तर तुम्ही कितीही छान प्रोडक्ट म्हणा, आज तुम्ही 20% विटॅमिन सी किंवा नियासिनामाइड टाका किंवा लोटस एक्स्ट्रॅक्ट आज मी टाकलं किंवा सॅफ्रन एक्स्ट्रॅक्ट टाकलं, त्याचं इफेक्ट ऑन द स्किन यायला तुम्हाला त्याला एक छान आजूबाजूचं त्याचं जे काय म्हणा एन्व्हायरमेंट असतं किंवा जे प्रोडक्टच्या आत त्याला बेस्ट आपल्याला एफिकसी म्हणजे ते स्किनच्या आत जाईल. नाहीतर ते कॅरियर्स कधीही पाहिजे जाईना. स्किनमध्ये. ते डिलिव्हरी सिस्टम म्हणतो आम्ही. तर हे जे डिलिव्हरी जे असतं ऑन द स्किन लाईक अ, म्हणजे मी तर फार सोप्या शब्दात सांगेन की कुरिअरचं काम करतात ते कॉस्मेटिक्स.